नमस्कार स्वामी भक्त हो. स्वामी मार्गाच्या या विशेष चिंतनामध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे. भक्त हो, आज आपण अशा का विषयावर बोलणार आहोत ज्याने तुम्हाला कधी ना कधी रडवलं असेल, ज्याने तुमची रात्रीची झोप उडवली असेल. तो विषय आहे माणसं आणि त्यांचे बदलणारे रंग. तुम्हाला अनेकदा हा प्रश्न पडत असेल की मी या माणसासाठी काय नाही केलं. मी स्वतःचा भास काढून त्याला दिला, मी स्वतःचं सुख बाजूला ठेवून त्याची काळजी घेतली, तरीही ऐनवेळी या माणसाने मला धोका का दिला, माझ्या पाठीत खंजीर का खुपसला. मग ते नाते पती पत्नीचे असेल, भाऊ भाऊ असेल किंवा जिवलग मित्राचे असेल. जेव्हा आपलीच माणसं परक्यासारखी वागतात तेव्हा होणारे वेदना या कोणत्याही शारीरिक जखमेपेक्षा जास्त असतात. तुम्ही स्वामींच्या फोटोसमोर बसून रडता आणि विचारता, स्वामी, मी तर कोणाचंच वाईट केलं नव्हतं, मी नेहमी निस्वार्थ प्रेम केलं, मग माझ्याच नशिबात हा वनवास का. भक्त हो, आज स्वामी समर्थ तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर देणार आहेत. आणि हे उत्तर ऐकल्यावर तुमच्या मनावरचं मणभर ओझं हलकं होईल. स्वामी म्हणतात, अरे वेड्या, तू ज्याला प्रेम समजतोयस तो प्रेम नाही, तो ऋणानुबंध आहे. या जगात कोणीही कोणाला विनाकारण भेटत नाही. ना तुमची आई, ना तुमचे वडील, ना तुमचा जोडीदार, ना तुमचा शत्रू. प्रत्येक माणूस तुमच्या आयुष्यात एक हिसाब चुकता करण्यासाठी आला आहे. समजा तुम्ही बँकेतून कर्ज घेतलं आहे. बँक तुम्हाला पैसे देते, तुमची काळजी घेते. पण ज्या दिवशी कर्जाची मुदत संपते त्या दिवशी बँक तुमच्याकडून व्याजासकट पैसे वसूल करते. नातीसंबंधसुद्धा असेच असतात. मागच्या जन्मी तुम्ही कोणाकडून तरी काहीतरी घेतलं असेल, कदाचित पैसा, कदाचित सुख किंवा कदाचित कोणाला तरी त्रास दिला असेल. तो हिसाब या जन्मी पूर्ण करावा लागतो. ज्या लोकांनी तुम्हाला या जन्मी फसवलं आहे, लुटलं आहे किंवा त्रास दिला आहे, हे तेच लोक आहेत ज्यांचं देणं तुम्ही मागच्या जन्मी लागत होतात. ते तुमच्या आयुष्यात येतात, गोड बोलतात, तुमचं प्रेम जिंकतात आणि जेव्हा त्यांचा हिसाब पूर्ण होतो तेव्हा ते तुम्हाला सोडून जातात किंवा धोका देतात. ते फक्त पोस्टमॅन आहेत. ते फक्त तुमचे कर्माचे फळ तुमच्यापर्यंत पोचवण्यासाठी आले होते. स्वामी चरित्रात एक गोष्ट आहे. एकदा एक भक्त स्वामींकडे आला आणि म्हणाला, महाराज, माझ्या मुलाने मला घराबाहेर काढलं. ज्याला मी लहानाचा मोठा केला तोच आज माझा वैरी झाला. स्वामी हसले आणि म्हणाले, अरे, मागच्या जन्मी तू आणि हा मुलगा व्यापारी होतात. तू त्याचे पैसे बुडवले होतेस. या जन्मी तो मुलगा बनून आला आणि त्याने तुझ्या कष्टाची कमाई घेऊन तो हिसाब पूर्ण केला. आता रडू नकोस, आता तू मुक्त झालास. भक्त हो, विचार करा. जर कोणी तुमचा अपमान केला तर समजा की तुमच्या कर्माचं एक ओझं कमी झालं आहे. जर कोणी तुमचे पैसे बुडवले तर समजा की मागच्या जन्मीचं कर्ज फिटलं आहे. जेव्हा तुम्ही या दृष्टिकोनातून बघाल तेव्हा तुम्हाला त्या माणसाचा राग येणार नाही, तर दया येईल. कारण तो बिचारा फक्त एक निमित्त आहे. अनेक माता भगिनींचा एक प्रश्न असतो, मी आयुष्यभर उपवास केले, पूजा केली, तरी मला असा नवरा का मिळाला जो मला समजून घेत नाही, किंवा मला अशी सासू का मिळाली जिने माझा छळ केला. किंवा पुरुषांचा प्रश्न असतो, मी प्रामाणिकपणे संसार केला तरी मला घरात सुख का नाही. स्वामी म्हणतात, सोन्यालाच आगीत जाळावं लागतं. जे लोक चांगले आहेत, सात्विक आहेत, त्यांनाच त्रास जास्त होतो. का? कारण स्वामींना तुम्हाला या जन्ममृत्यूच्या फेयातून लवकर मुक्त करायचं आहे. ज्यांचे हिसाब बाकी आहेत त्यांनाच जास्त भोगावं लागतं. देवाने तुम्हाला सहनशीलता दिली आहे कारण त्याला माहिती आहे की फक्त तुम्हीच हे कर्म जाळून टाकू शकता. जर तुमच्या घरात क्लेश असेल, जोडीदार त्रास देत असेल, तर त्याला शिक्षा समजू नका. ती एक तपश्चर्या आहे. जेव्हा तुम्ही त्या त्रासाकडे साक्षीभावाने बघाल, जेव्हा तुम्ही ठरवाल की हा मला त्रास देतोय पण मी शांत राहीन, तेव्हा त्या कर्माची साखळी तुटते. पण जर तुम्ही त्याला उलटून उत्तर दिलं, जर तुम्ही मनात द्वेष धरला, तर तुम्ही पुन्हा नवीन कर्म बांधता आणि मग पुन्हा पुढच्या जन्मी हाच हिसाब चुकवण्यासाठी भेटावं लागतं. तुम्हाला या चक्रातून सुटायचं आहे ना? तुम्हाला मोक्ष हवा आहे ना? मग आजपासून एकच काम करा, माफ करा. ज्यांनी ज्यांनी तुम्हाला त्रास दिलाय त्यांना मनातल्या मनात माफ करा. स्वामींना सांगा, स्वामी, ह्यांचा आणि माझा जो काही हिसाब होता तो आज संपला. मी त्यांना मुक्त करतो. आता मला या बंधनात राहायचं नाहीये. आता यावर उपाय काय? जर एखाद्या व्यक्तीमुळे तुम्हाला खूप मानसिक त्रास होत असेल तर स्वामी समर्थांनी सांगितलेला हा तोटक उपाय करा. हा उपाय नाही, ही एक मानसिक प्रक्रिया आहे. रोज रात्री झोपण्यापूर्वी डोळे मिटा, स्वामी समर्थांची मूर्ती डोळ्यासमोर आणा आणि ज्या व्यक्तीने तुम्हाला त्रास दिलाय त्या व्यक्तीचा चेहरा आठवा आणि मनातल्या मनात म्हणा, हे आत्मे, मागच्या जन्मी किंवा या जन्मी कळत नकळत जर मी तुझं काही वाईट केलं असेल तर मला माफ कर आणि तू मला जो त्रास दिलास त्याबद्दल मी तुला पूर्णपणे माफ करतो. आपला हिसाब इथेच संपला.
तू तुझ्या मार्गाने सुखी राहा, मी माझ्या मार्गाने स्वामींच्या चरणी सुखी आहे. श्री स्वामी समर्थ. हे वाक्य 3 वेळा म्हणा. भक्त हो, हे बोलताना सुरुवातीला तुम्हाला खूप राग येईल, रडू येईल, पण सलग 7 दिवस हे केल्यावर तुम्हाला एक चमत्कार जाणवेल. तुम्हाला जाणवेल की तुमच्या छातीवरचं ओझं उतरलं आहे, त्या व्यक्तीबद्दलचा राग निघून गेला आहे. आणि आश्चर्य म्हणजे जेव्हा तुम्ही आतून बदलता तेव्हा समोरच्या व्यक्तीचा स्वभावसुद्धा बदलतो, किंवा ती व्यक्ती तुमच्या आयुष्यातून शांतपणे निघून जाते. स्वामी समर्थ म्हणतात, भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. जगातले सगळ्या नात्यांनी दगा दिला तरी चालेल, पण स्वामींचं नातं कधीच तुटत नाही. स्वामी हेच तुमचे पिता, स्वामी हीच तुमची माता आणि स्वामीच तुमचे सखा आहेत. ज्या क्षणी तुम्ही माणसांकडून अपेक्षा करणं सोडता आणि फक्त स्वामींवर अवलंबून राहता, त्या क्षणी तुमचा खरा प्रवास सुरू होतो. लक्षात ठेवा, जोपर्यंत कोणाचं तरी देणं बाकी आहे तोपर्यंत त्रास होणारच, पण स्वामींची भक्ती ही अशी ताकद आहे जी तुमचे कठीण कर्मसुद्धा सोपे करते. म्हणून रडणं थांबवा. तुम्ही एकटे नाही आहात. ज्याचा कोणी नाही त्याचे स्वामी असतात. आजच्या या चिंतनातून तुम्हाला जर थोडासाही आधार मिळाला असेल तर स्वतःला नशीबवान समजा. आपल्या आयुष्यातील हे कर्माची गाठ सोडवण्यासाठी स्वामींचे आभार माना. तुमची सर्व नाती सुधरू दे आणि तुम्हाला मानसिक शांती लाभो, हीच स्वामीचरणी प्रार्थना. जाता जाता कमेंटमध्ये मी मुक्त झालो असं नक्की लिहा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.